in a given figure. O is the center of that circle. Then length of the chord AB, length of the chord AB is equal to radius of that circle. Is equals to radius of the circle. आता बघा, length of chord AB is equals to OA and OB is a radius, means these three sides are equal. These three sides are equal. So problem start कुठे करायचं? आता प्रॉब्लेम मध्ये तुम्ही जे प्रश्नात दिलेला ते स्टार्ट केलं तरी चालते. इन अ सर्कल विथ सेंटर O. In a circle with center O. आता center O, okay, center O, then OA is equals to OB radius, but given काय segment OA is equals to segment OB is congruent to किंवा equals to लिहिलं तरी चालते, is equals to segment AB. It is the given. Length of the chord is equals to radius of that circle. It is the given. And अच्छा चला given लिहू. Okay. फाइंड काय करायचं? Angle AOB. अच्छा, O angle. O is the center of that circle. Angle AOB means central angle. Means angle AOB is a central angle. अच्छा, त्याच्या आधी फाइंड करायच्या आधी आपण एक लिहून घेऊ की hence triangle AOB is an equilateral. Triangle. It is the equilateral triangle. When it is equilateral triangle means all angle are 60. मग आपल्याला पूर्ण अँगलची गरज नाही आहे लिहित बसायची, लिहिलं तरी चालते तुम्ही. हेच अँगल AOB, हेच अँगल AOB is equals to angle OAB is equals to angle OBA is equals to 60. Hence our first problem, angle AOB is equals to 60 degree. It's your first project. Second काय सांगितलं? Angle ACB म्हणजे हा आता किती झाला? 60. आता काय करायचं? ACB हे त्याच्यापेक्षा सोपं आहे. अच्छा, angle measurement of angle AOB is equals to measurement of RAB. अच्छा, काय रिझन आहे की सेंट्रल अँगल, मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल्स टू आर करस्पॉन्डिंग इट, की मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल्स टू आर करस्पॉन्डिंग इट. मग आपण काढत काय आहे की मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल तेवढा आहे. मग आता आपण अच्छा असे लिहिता येते मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल इज डबल ऑफ इन्स्क्राइब अँगल, असेही लिहिता येते की इन्स्क्राइब अँगल इज हाफ ऑफ द सेंट्रल अँगल. का तर सेंट्रल अँगल जेवढा असणार तेवढी काय असणार ही आर्क, आर्कचे हाफ आहे आणि सेंट्रल अँगलचे हाफ आहे असं सुद्धा लिहिता येते. मी नाही म्हणत आहे. ओके, बट व्हाय यू डिस्टर्ब युअर थिअरी ऑन देन काय लिहिणार आपण? इट इज द इन्स्क्राइब सॉरी सेंट्रल अँगल थेरम. ओके, अच्छा इथे एक थेरी असं लिहिता येते, एक थेरी अशी लिहिता येते की मेजर ऑफ सेंट्रल अँगल is equals to measure of corresponding arc, corresponding arc means measurement of arc AB is equals to also 60. अच्छा, मेजरमेंट ऑफ आर्क AB 60 निघाला. अच्छा दिस, तर या 60 चे हाफ मी काय असणार 30. आता ते लिहावं लागेल. अँगल ACB इज इन्स्क्राइब अँगल. अच्छा, इन्स्क्राइब अँगल आहे. मग काय मेजर ऑफ इन्स्क्राइब अँगल
is equal to measure of arc intercept by it. Sorry, is equals to 9 is half. Is half to measure arc intercept it means what? Measure of angle ACB is equals to half of the measure of arc AB, means half of the 60, it is the 30. It is the 30. थर्ड काय फाइंड करायचं? आर्क AB झाली, चला आर्क AB झाली, आपण इथं लिहिली सेकंड थर्ड, ओके. फोर्थ काय? आर्क ACB. आता आर्क ACB तर खूप इझी आहे फाइंड करायला. आर्क ACB हे 60 आहे, तर उरलेलं किती असणार? 300. मग आता काय लिहिणार आपण? मेजर ऑफ, आता डायरेक्ट लिहू का की मेजर ऑफ आर्क ACB ऐसे चल, measurement of arc ACB is equals to measurement of arc ACB is equals to 360 minus measure of arc AB. 360 minus 60 is equals to 300. किती सोपी थेरी होती. आणि हे तर पाठ नाही केलं तर ओरलच लिहिता येईल, तसं काही इश्यू नाही आहे. पण गणित खूप सोपं आहे. तुम्ही असं सुद्धा मी तुम्हाला 2 वेळेस सांगत आहे की असं डायरेक्टली लिहू शकले असते की मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगलचा तो हाफच आहे आणि सेंट्रल अँगलची अपोजिट एबी आहे, पण आपल्याला एबी काढायचीच होती म्हणून मी ते काढले, नाही तर तसं डायरेक्टली लिहिलं असतं तरी चाललं असतं. RS is a cyclic quadrilateral. PQRS is a cyclic quadrilateral. PQ is congruent to RQ. PQ is congruent to RQ. Second. Third, measurement of angle PSR. Measurement of angle PSR is 110. Then find measurement of angle PQR. मेजरमेंट ऑफ अँगल PQR हा फाइंड करायचा. मग स्टार्ट काय करायची प्रॉब्लेमची? क्वाड्रिलॅटरल PQRS is a cyclic quadrilateral. अच्छा, सायक्लिक का दिलं हेच रिझन मेन आहे की सायक्लिक का दिलं की when this is the cyclic quadrilateral then sum of the opposite angle is supplementary. Opposite angle of cyclic quadrilateral is a supplementary. Supplementary means what? Supplementary means they make the 180. Means sum of opposite angles are 180 किंवा लिहा supplementary. अपोजिट कुठले आहे? अँगल PSR plus angle PQR is equals to 180. PSR 110 plus PQR is equals to 180. PQR is equals to 180 minus 110 means angle PQR is equals to 7070. हा किती निघाला? 70. अच्छा, फर्स्ट प्रॉब्लेम क्लियर. सेकंड आहे मेजरमेंट ऑफ आर्क PQR. आता मेजरमेंट ऑफ आर्क बघा, PQR आर्क काढायची आहे. PQR इट इज द इक्वेशन नंबर 4. आर्क काढायची आहे, अँगल नाही. आता काय काढायची आहे? मेजरमेंट ऑफ आर्क PQR. आता ही जे आर्क आहे तर इथे एक गिवन दिलेला आहे. मेजरमेंट ऑफ आर्क PQR मीन्स इट इज द हाफ. आता इट इज द हाफ जर तुम्ही असं एक्सटेंडेड केलं हे प्रॉब्लेम, तर देयर इज द इन्स्क्राइब्ड अँगल. देयर इज द इन्स्क्राइब्ड अँगल. मग इथं आपण असं डायरेक्टली लिहू शकतो की अँगल
PSR is an inscribed angle of arc. कुठली आर्क आहे? PQR. आपल्याला माहित आहे की मेजरमेंट ऑफ अँगल PSR is half of the measurement of arc PQR. It is the 110. हा multiply झाला 2 is equals to measurement of arc PQR, means measurement of arc PQR is equals to 220. Second problem clear. Third, measurement of arc QR. आता बघा measurement of arc QR. आता QR जो arc आहे, ओके, QR तो अपोजिट याचे आहे, म्हणजे इन्स्क्राइब अँगल हा आहे त्याचा. इथे इन्स्क्राइब होता बघा, मी पुढे गणित वाढवून दाखवलं. अच्छा, मग आता एक थेरी आपण विसरलेला आहे आणि ते गिवन म्हणजे काय? साइड PQ इज कॉन्ग्रुएंट टू QR. मग इन ट्रायंगल PQR segment PQ is congruent to segment QR. It is the given. अच्छा, हे जर गिवन असेल तर बघा याच्या अपोजिट आणि याच्या अपोजिट जे अँगल आहे, मग त्या अँगलचं नाव काय? QPR. अँगल QPR इज इक्वल्स टू QRP इज इक्वल्स टू x डिग्री. मग इथं थेरी काय लिहिणार आपण? अपोजिट अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट साइड. अपोजिट अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट साइड आर आल्सो कॉन्ग्रुएंट. Opposite angles of congruent sides. It is the left. Means sum of this QPR plus QRP plus PQR is equals to 180 because it is the triangle. X degree plus x degree plus 70 is equals to 180. आता 70 घेतलं कुठून हे लक्षात आलं पाहिजे. 70 फ्रॉम फर्स्ट minus 70 x equals to 110 divided by 2 x equals to 55. अच्छा, x 55 आहे. आपल्याला विचारलेलं काय? x 55 आहे. r q r फाइंड करायची, म्हणजे आपल्याला या अँगलची गरज आहे. हेन्स अँगल QPR is equals to 55. Angle QPR is equals to 55. अच्छा, it is the assumption number second. Sorry, equation number second. आता QR, R inscribed angle QPR. Angle QPR is an inscribed angle of arc QR. QR चं inscribe आहे. मग आपल्याजवळ थेरी आहे की measurement of angle QPR is half of the measurement of arc QR. It is the 55. 1/2 into measurement of arc QR. अच्छा, घेतलं कुठून हे? From second. Okay. 55 into 2, 55 into 2, 110 is equals to measurement of arc QR. आता ही किती निघाली? 110. ओके, 110. आता पुढे काय विचारलेलं आहे? मेजरमेंट ऑफ अँगल PRQ. PRQ. आता हा ऑलरेडी आपण आधी काढलेला आहे, मेजरमेंट ऑफ अँगल PRQ. तर बघा QPR आणि PRQ किंवा QRP
हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे. हे इथं आपण दिलेलं आहे की क्यू पी आर इज कॉन्ग्रुएंट टू क्यू आर पी किंवा पी आर क्यू. तर हे रिझन आपण इथंच दिलेलं असलं होतं पाहिजे होतं. हेन्स अँगल क्यू पी आर क्यू आर पी इज इक्वल टू 110. काय ते आपण इथं ऍझ्युम केलेलं आहे. ओके, बोथ द व्हॅल्यू ऑफ एफ. याच्या पुढे गणित काय वाढू शकतात बघा. याच्या पुढे असं जर विचारलं व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ आर पी एस आर. आर पी एस आर चं मेजरमेंट काय, तर आर पी एस आर इज इन्स्क्राइब ऑफ 70 म्हणजे 70. तर हे किती असणार, डबल 140 बरोबर. हे डबल आहे, किती आहे 140. हे किती आहे 55. सॉरी, इट इज द 55. इट इज द 55. आता हे किती आहे 55. तर हे किती असणार 110. हे 55 आहे, तर हे किती आहे 110. मग आता उरलं काय यसा. तर बघा 100, मी असं कोरल पुढचं गणित सांगत आहे. 140 प्लस 110 प्लस 110 किती झालं 60. बर, आता बघा की इथं होणार काय. पी एस आर 140, पी क्यू 110, क्यू आर 110. सम किती आलं 360. means what, the sum of total arc is 360. your problem is very right. it is very correction. by mistake I write the 110. it is the 55.